नमस्कार मित्रांनो, मी संदीप लोखंडे स्वागत करतो तुमचं आपल्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऑफिसमधला मावळा. मित्रांनो, गेले 2 दिवस आपला व्हिडिओ यूट्यूबवर आहे. एवढा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत डिसिजन मेकिंग अंडर प्रेशर, म्हणजे संकटात योग्य निर्णय कसा घ्यावा. प्रेशर आलं की काय होतं, हार्टबीट वाढते, माइंड कन्फ्यूज होतो आणि आपण चुकीचा निर्णय घेतो. पण इतिहासात एक असा राजा होऊन गेला ज्याने प्रत्येक मोठा निर्णय हा प्रचंड प्रेशरमध्ये घेतला. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. उदाहरण द्यायचंच झालं तर आग्र्यावरून सुटका. जेव्हा औरंगजेबाने महाराजांना जेव्हा नजरकैद केली तेव्हा परिस्थिती कशी होती. शत्रूचं राज्य, सैनिकांनी वेढलेलं आणि पळायला मार्ग नाही. पण महाराज पॅनिक नाही झाले, ना इमोशनली रिॲक्ट झाले. त्यांनी काय केलं, सिच्युएशन ऑब्झर्व केली, गार्ड पॅटर्न समजून घेतला, रिस्क कॅल्क्युलेट केलं आणि सायलेंटली प्लॅनिंग केलं. आणि मग काय, इतिहासातली सर्वात मोठी स्केप स्ट्रॅटर्जी राबवली. आता आज आपण काय करतो, ऑफिसमध्ये प्रेशर आलं, बॉस ओरडतो, क्लायंट चिडचिड करतो, डेडलाईन जवळ आली असती. मग अशा वेळी आपण काय डिसिजन घेतो, इमोशनली रिॲक्ट होतो, ब्लेम गेम चालू करतो. रिझल्ट काय, तर अजून सिच्युएशन खराब होऊन जाते. मग अशा वेळी काय करायचं, थोडा पॉज घ्या, थोडं शांत व्हा. प्रेशरमध्ये लगेच डिसिजन घेऊ नका. परिस्थिती समजून घ्या, रिस्क कॅल्क्युलेट करा, बॅकअप प्लॅन आहे की नाही तो चेक करा. डिसिजन एकदम कॉन्फिडेंटली घ्या आणि एकदा घेतला तर त्याच्यावर डाऊट करू नका. कारण महाराजांनी कधी एकदा डिसिजन केला तर ते कधी मागे फिरले नाही. लीडर तो नसतो प्रेशर नसताना जो स्ट्रॉंग असतो. लीडर तो असतो जो प्रेशर असताना शांत असतो. जर तुम्हाला लीडरशिप आणि मॅनेजमेंट महाराजांकडून शिकायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय.